विश्वास न के देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान ही ज्ञानेश्वर रायांनी लिहिलेली पसाय दान ही एक प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे जे काय रांजले गांजले तोसी मनी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ही तुकाराम महाराजांनी लिहिलेला एक अभंग आहे. त्याचप्रमाणे आपल्या भारत देशातील ऐक्य, आपल्या देशावरील आपले प्रेम, देशभक्ती, आपल्या सर्वात असलेली बंधुभाव अशी भावना व्यक्त करण्यासाठी बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, हे कंकण केरी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, ही साने गुरुजींनी लिहिलेली एक कविता आहे. थोर व्यक्ती, थोर संत आपल्या भावना कविता, पोवाडे, ओव्या, गोष्टी, कथा याच्यातून व्यक्त करतात. ही कृत्रिम बुद्धिमत्ता हे करू शकेल का हो? संभाजीनगरच्या डोंगरांमध्ये कोरलेली वेरूळ अजिंठा लेणी, आग्र्याचा ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला, दिल्लीत असलेलं जंतर मंतर, कोणार्कचं सूर्य मंदिर, या सर्व ऐतिहासिक वास्तू ह्या त्या काळातील मनुष्यांनीच तर तयार केलेल्या आहेत. ह्या सर्व सुंदर अशा वास्तू कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करू शकेल का हो? नमस्कार, मी परभणी जिल्ह्यातील श्री सारंग स्वामी विद्यालयात शिकणारी वर्ग 8वीची विद्यार्थिनी कुमारी रिद्धी देशमुख आज तुम्हा सर्वांसमोर कृत्रिम बुद्धिमत्ता धोका की संधी या विषयावर माझे मत व्यक्त करणार आहे. आपण मनुष्य निसर्गातून बघून सर्व गोष्टी शिकत जातो, पण यंत्र असे करू शकते का हो? नाही करू. तर ह्याचं उत्तर आहे नाही. तर यंत्राला हे जमेल का हो? असे अनेक प्रश्न त्या काळातील वैज्ञानिकांना व शास्त्रज्ञांना पडत होते बरं का. तर याचे उत्तर त्यांना मिळाले, ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हो नेमकी? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे यंत्र व संगणकांमध्ये अशी क्षमता निर्माण करणे की ते माणसासारखे विचार करू शकतील, प्रश्न सोडवू शकतील, तर्क लावू शकतील, अनुमान लावू शकतील. यामध्ये मुख्य 3 गोष्टींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये NLP नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, ML मशीन लर्निंग, MV म्हणजे मशीन विजन, आणि अजून एक त्याच्यातच गोष्ट आहे ती म्हणजे डीप लर्निंग. तर नेमकं NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग याचा अर्थ काय आहे बरे? मी सांगते तुम्हाला. नॅचरल लँग्वेजिंग प्रोसेस म्हणजे मनुष्याची भाषा तो यंत्र AIच्या सानिध्यातून राहून समजून घेऊन माणसाप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. माणसाप्रमाणे ती भाषा समजून ते काय सांगतात त्याचे विश्लेषण करतो. त्याचप्रमाणे ML मशीन लर्निंगमध्ये जो त्या मशीनमध्ये टाकलेला डाटा असतो त्याप्रमाणे ती त्याचे कार्य करते. त्यानंतर मशीन विजन. तर मशीन विजन मध्ये यंत्रामध्ये जे तुम्ही फोटोज, व्हिडिओज ठेवलेले आहेत त्याचे ते तुम्हाला विश्लेषण सुसंगतपणे व सुव्यवस्थितपणे करून देते. तर याची सुरुवात आत्ता हल्ली त्याची AI या भागात खूप प्रगती झालेली आहे. तरी पण याची सुरुवात 21व्या शतकाच्या मध्यापासून झाली. तसंच ह्याची सुरुवात 1943 साली पिट्स आणि मॅकलॉक या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम बायोलॉजिकल न्यूक्लिअर नेटवर्क याची संकल्पना मांडली. त्यानंतर सन 1955 रोजी जेम्स मॅकॅर्थी या अमेरिकन संगणकशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स हे शब्द, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला. त्याने एक कोडिंगची लँग्वेज तयार केली, त्याला SLIP असे म्हणतात. आणि ती आत्ता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्याच्यात सर्वात जास्त वापरली जाते बरं का. आधी माणूस प्राकृतिक बुद्धिमत्तेवर अवलंबून होता, पण जशी 21व्या शतकाच्या मध्यात माणूस आला, जसा जसा काळ पुढे जात गेला तसा माणूस उत्क्रांत होत गेला. जसा जसा काळ पुढे जात गेला माणसाची बुद्धी उत्क्रांत होत गेली, त्याची शरीरयष्टी बदलत गेली. पण हे असं कृत्रिम बुद्धिमत्तेत असतं का बरं? तर नसतं. कृत्रिम बुद्धिमत्तेत जो आपण त्याचा डाटा टाकतो त्याप्रमाणे तो पटकन आपलं जे बुद्धी आहे ती वाढवून घेतो व त्या गोष्टींमध्ये पारंगत मिळवतो. जी पारंगत मिळवायला मनुष्याला खूप काळ लागतो
ती पारंगत कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा टाकल्या अशी एका क्षणात मिळवून घेते. जसे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक फायदे आणि अनेक धोके आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला धोके सांगते. धोक्यामध्ये सर्वप्रथम बेरोजगारी हा सर्वात मोठा धोका आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रोबोट्समुळे वाढणार आहे बरं का. कारण की झाडू मारणारे कामगार, पोछा करणारे कामगार, स्वच्छता ठेवणारे कामगार, बँकेतील कामगार, पार्सल कुरिअर पोहोचवणारे कामगार, वेगवेगळ्या कंपनीत पॅकेजिंगसाठी असलेले कामगार ह्यांच्या जागेवर पुढील भविष्यात कृत्रिम मानवांचा किंवा रोबोट्सचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढू शकते. त्याचसोबत आपल्या बुद्धीत असलेली सृजनशीलता हे एआयचा रोबोट कमी करतो. कारण की आपल्याला काही प्रश्न पडला की आपण पटकन कोणत्याही एखाद्या एआयच्या प्रणालीवर जाऊन तो प्रश्न शोधतो. आपण स्वतःहून त्या प्रश्नाबद्दल पुस्तकातून इतर गोष्टींमधून शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आपण डायरेक्ट ChatGPT, जेमिनी, परप्लेक्सिटी अशा वेगवेगळ्या प्रणालींवर जाऊन त्याचा शोध घेतो. त्यामुळे पुढील काळात मनुष्याची सृजनशीलताही कमी होऊ शकते. तसेच आपले जे वैयक्तिक माहिती आहे ती हॅकिंगच्या व सायबर अटॅकच्या द्वारे त्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो. आपले पैसे चोरले जाऊ शकतात. जसे एखाद्या गोष्टींचे धोके असतात ना तसेच त्याचे फायदेही असतात बरं का. तर आता मी तुम्हाला फायदे सांगते. तर फायद्यात सर्वप्रथम फायदा आहे की AI हा कोणत्याही गोष्टींमध्ये उत्पादन क्षेत्रातील कोणत्याही यंत्रणामध्ये जर वापरला गेला तर उत्पादनाची क्षमता खूप पटीने वाढू शकते. त्याचसोबत एखाद्या धोक्याच्या ठिकाणी आपण ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटचा यंत्रणांचा वापर करू शकतो. ज्या ठिकाणी मनुष्यही जाऊ शकत नाही, जसे की रेडिओ ॲक्टिव्ह एरियाज असतात काही, तिथे देखील ह्या रोबोट्सचा आपण वापर करू शकतो बरं का. त्याचसोबत अभ्यासात देखील हे आपल्याला मदत करते. आणि त्याचसोबत हे जे कृत्रिम बुद्धिमत्तेवाला रोबोट किंवा यंत्रणा किंवा संगणक आहे ना, हे आपले काम कमी वेळेत सुव्यवस्थितपणे, चांगल्यापणे व कार्यक्षमपणे व अचूकपणे करते. त्यामुळे सर्वात जास्त या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये नाविन्य येण्याचे कारण हेच आहे. तर अखेरीस एवढंच बोलते की मानवी जीवन हे बदल घडवून आणण्यातच असते. त्यामुळे AI संधी की धोका हे आपल्या वैयक्तिक वापरावरून ठरते. धन्यवाद.